म्हसाजोगमध्ये आजच ही बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आपण 20 फेब्रुवारीला आपलं मत मांडू असं सुरेश धस म्हणतात। तर संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण बोलणार नाही असंही वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय। मला वाटतं आज म्हसाजोगला त्या ठिकाणी बैठक चालू आहे आणि तुम्ही आता 1 to 1 किंवा एकही प्रश्न मला विचारू नका। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये परवा दिवशी मी बोलणार आहे 20 तारखेला आणि मी ह्याच्यावरती पूर्वीच उत्तर दिलं होतं की संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत। इंटरनॅशनल स्पीकरवरती बोलण्या इतकी एवढी माझी लायकी नाही। आज म्हसाजोगमध्ये गावकऱ्यांनी एक बैठक घेतली आणि गावकऱ्यांनी आता थेट आरपारच्या लढाईचा इशारा दिलेला आहे। म्हसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी गावकऱ्यांची बैठक पार पडली आणि प्रशासनाला 25 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला गेलाय। त्यानंतर गाव अन्नत्याग आंदोलन करेल असा इशारा किंवा असा निर्णय ग्रामस्थांनी या बैठकीत घेतला। दरम्यान तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका, उद्रेक झाला तर याला प्रशासनच जबाबदार असेल असाही इशारा ग्रामस्थांकडून दिला गेलाय। नुकतेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा मीडियाला या संदर्भातली माहिती दिली आणि कोणकोणत्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या तातडीनं सरकारनं मान्य कराव्यात, परंतु हे आंदोलन करताना गावकऱ्यांनी कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य करू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत तर पीआय महाजन त्याचबरोबर पीएसआय राजेश पाटील यांना 6 आरोपी या प्रकरणी केलं जावं, आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक केली जावी, हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, उज्ज्वल निकमांची तात्काळ नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी यावेळी पुन्हा एकदा लावून धरल्या। आणि आपले प्रतिनिधी सुरेश जाधव थेट म्हसाजोगमधनं आपल्या सोबत आहेत। सुरेश, ही बैठक आज पार पडली, काय गावकऱ्यांचं म्हणणं होतं आणि काय ठराव पारित झालेले आहेत या बैठकीनंतर? गावकऱ्यांनी आज जे म्हसाजोगच्या गावकऱ्यांनी जी महत्त्वाची बैठक घेतली, या बैठकीमधले जे काही प्रमुख मुद्दे होते यामध्ये आंदोलनाची पुढची दिशा कशी असली पाहिजे, त्याचबरोबर हा जो न्यायाचा लढा आहे तो कसा असला पाहिजे या संदर्भात बऱ्याच विषयावरती चर्चा देखील झाली। विशेष म्हणजे 25 तारखेपर्यंत प्रशासनाला मुदत दिली गेली आणि त्यानंतर अन्नत्याग आंदोलनाचं जे हत्यार आहे ते गावकरी देखील उपसणार आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी गावकरी देखील आहेत आणि धनुभाऊ देखील आहेत। आज नेमकं बैठकीमध्ये काय काय मुद्दे ठरले गेले आणि कशा पद्धतीनं पुढची दिशा? मी थोडं मीटिंगला उशिरा आलो, मी थोडं हॉस्पिटलला गेलो होतो। तर जे फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो कधी पकडणार आहे, त्याच्यावर पहिलेच गुन्हे होते, तो फरार होता कागदोपत्री, तो पोलीस प्रशासनासोबत नाश्ता पाणी जेवण ऑफिसमध्ये बसणे उठणे, तर यातून एक सिद्ध होतं की खरे आरोपी हे पोसायचं काम ह्या यंत्रणेनं केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं हे दोषी आहेत। आम्ही खूप वेळेस सांगतोय आणि सिद्ध करून दाखवलंय। आम्ही तुम्हाला CCTV फुटेज दिलेत, ते हस्तगत केलेत। बाकी पुन्हा ज्या काही गोष्टी चालतात, समजा मी गावकऱ्यांनी सांगितलं की इथं अनेक पक्षाचे जातीचे धर्माचे संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक चळवळीमधले लोक येतात, सांत्वन करतात, काहीतरी आपला हिस्सा उचलतात की आपल्याला हे केलं पाहिजे आणि तशा हिशोबाने हे आपलं आंदोलन किंवा हा जो लढा आहे तो पुढे जातोय। काही लोक ज्या महत्त्वाचं म्हणजे आजच्या बैठकीमध्ये काय काय विषय ठरले आणि 25 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने ठरलं, एकंदरीत काय ठरलं नेमकं आजच्या बैठकीत, कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे होते प्रामुख्याने? याच्यातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आमचे पहिल्या दिवसापासूनचा मुद्दा म्हणजे आरोपींना अटक करणे। त्याच्यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही 2.5 महिने झाले तरी अटक झालेला नाही। दुसरा मुद्दा होता विशेष सरकारी वकील नियुक्तीच्या संदर्भातला, त्याच्या बाबतीतही कसल्या प्रकारचं आणखीन काहीच झालेलं नाही। तिसरा जे आहे मुद्दा की हे जे आरोपी मेन आरोपी होते त्या आरोपींना सहकार्य करणारे बाकीचे जे आहेत त्यांना सह आरोपी करण्यात यावे, हे आमचा मुद्दा होता। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात जे समजा पोलीस प्रशासनातले जे अधिकारी होते हेच अधिकारी ह्या आरोपींना मिळालेले असल्यामुळे हा एवढं मोठं हे प्रकरण घडले आले, तर त्यांच्यावरती 100% गुन्हा दाखल होऊन त्यांना ह्याच्यात मुख्य आरोपीच करण्यात यावेत। आता हे त्याच्यात सह आरोपीचा विषय राहिला नाही का, आता हा प्रकार जर त्यांना जर वेळची वेळ जर अटकाव घातला असता केला जावं। मात्र आणखी एक विषय घेतला होता की ज्या आवादा कंपनीमुळे खंडणीचा हा प्रकार घडला होता आणि त्यानंतर हा गुन्ह्याचा प्रकार घडला होता, आवादा कंपनी तुमच्या या लढ्यामध्ये सोबत आहे का आणि नेमकं आता आजच्या बैठकीत काय ठरलं? आजच्या बैठकीत आमचं असं ठरलं आवादा कंपनीच्या संदर्भातलं, आवादा कंपनीने त्यांची केस दाखल केली, सगळे त्यांचं प्रोसेस चालू आहे, परंतु म्हसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थाबरोबर अद्याप आवादा कंपनीचे कोणी नाहीत।
आपण पाहतोय गावकरी जे आहेत त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आवादा कंपनीमुळे हा गुन्हा घडलेला होता. तर आवादा कंपनी देखील आतापर्यंत या लढ्यामध्ये आले नाही, त्यांनी देखील सोबत यावं आणि या लढ्यामध्ये सहभागी राहावं अशा पद्धतीची गावकऱ्यांची मागणी. आणि विशेष म्हणजे प्रामुख्याने जी महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा झाली यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा देखील ठरली. शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्था त्याचबरोबर नेते आणि लोकप्रतिनिधी जर ऐकत नसतील तर जे टोकाचं आंदोलन आहे ते देखील करण्याची भूमिका आज गावकऱ्यांनी घेतली. बरोबर आहे. आणि आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका असं आवाहन सुद्धा प्रशासनाला, पोलिसांना, सत्ताधाऱ्यांना या गावकऱ्यांनी केलंय. सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल सुद्धा.